नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. खेड तालुक्यातील रेटेवडी परिसरात चासकमान धरणाच्या डाव्या कालव्याच्या भागात वडिलांसोबत शेतात फुले तोडण्यासाठी गेलेल्या दुसरीतील मुलावर भर दुपारी बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने मानेला पकडून 50 फूट ओढत नेताच वडिलांनी बिबट्यावर फावड्याने हल्ला करत मुलाला सोडवलंय. ही घटना गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत रेटवडीच्या सतारका वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या शाळेत दुसरीत शिकत असलेला स्वराज दत्तात्रय जाधव वय वर्ष 8 हा जखमी झालाय. घटनेनंतर वडील दत्तात्रय बारकू जाधव आणि ग्रामस्थांनी जखमी मुलाला उपचारासाठी चांडोली ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात पाठवण्यात आले. रेटवडी परिसरात मुलावर हल्ला होण्याची ही वर्षभरातील दुसरी घटना आहे. शेतकरी ग्रामस्थांनी वारंवार या भागात पिंजरा लावण्याची मागणी करूनही वन विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांनी निषेध करत संतप्त भावना व्यक्त केल्या. या भागात कांदा लागवड सुरू आहे. कांदा पिकांसह इतर भाजीपाला पिकांना विजेअभावी रात्री पाणी भरण्याची कामे करावी लागतात. बिबट्याच्या हल्ल्यामुळे शेती कामावर परिणाम होऊ लागलाय. याबाबत वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी सरपंच राजू जाधव यांनी केली असून आंदोलन करण्याचा इशारा वन विभागाला दिलाय. भरधाव वेगात निघालेल्या एका पांढऱ्या रंगाच्या मोटारीने चाकण शिक्रापूर रस्त्यावर 65 वर्षीय ज्येष्ठ महिलेला पाठीमागून धडक दिली. या अपघातात संबंधित महिलेच्या खांद्याला बरगडीला गंभीर दुखापत झाली असून खुबा फ्रॅक्चर झालाय. अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहन चालक तसाच पुढे पसार झालाय. सदरचा अपघात बुधवारी 22 ऑक्टोबर 2025 रोजी 11:15 वाजण्याच्या सुमारास शेलपिंपळगाव तालुका खेड येथील पेट्रोल पंपासमोर घडलाय. सुमन अशोक देशमुख वय वर्ष 65 राहणार कोयाळी तर्फे चाकण असे अपघातात जखमी झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत. खेड तालुक्यातील गोणवडी येथील 21 वर्षीय तरुणीचा आकस्मिक मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. घरात बेशुद्ध अवस्थेतील संबंधित तरुणीला तात्काळ सुश्रुत हॉस्पिटल राजगुरुनगर येथे उपचार करण्यासाठी नेण्यात आले. त्यांनी पुढील मोठ्या रुग्णालयात पाठवण्याचा सल्ला दिला. मात्र रुग्णवाहिकेतून पुढे नेत असतानाच चांडोली टोल नाकापर्यंत आल्यानंतर रुग्णवाहिकेतच उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. गोणवडी पोस्ट आंबेठाण तालुका खेड येथील 21 वर्षीय तरुणीचा अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद चाकण पोलिसांत करण्यात आली आहे. बालाजीनगर मेदनकरवाडी या ठिकाणी एका 54 वर्षीय व्यक्तीचा आकस्मिक मृत्यू झालाय. गणेश रामजी चव्हाण वय वर्ष 54 राहणार बालाजीनगर चाकण असे अकस्मात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी हेमंत चव्हाण यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. चाकण पोलीस अधिक तपास करत आहेत. ऑक्टोबर महिना संपत आला तरी पाऊस पाठ सोडण्यास तयार नाही. गुरुवारी 23 ऑक्टोबर 2025 रोजी खेड तालुक्याच्या काही भागात दुपारनंतर आणि काही भागात सायंकाळी व रात्री 9 नंतर परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्यामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. मागील 2 दिवसात झालेल्या मुसळधार पावसाने खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भात कापणीसह जोडणीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाल्याचे शेतकऱ्यांनी कळवले. दिवाळीपूर्वी वातावरणातील उष्मा वाढला होता तर रात्री गारव्याचा अनुभव आला. मात्र बंगालचा उपसागर अरबी समुद्रातील स्थितीमुळे ऐन दिवाळीत पावसाच्या सरी कोसळत आहेत. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारी दुपारी 4:30च्या दरम्यान हेद्रुज परिसरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या तर भामा आसखेड धरणांतर्गत शिवे वहागाव देशमुखवाडी कोळीये परिसरात दमदार हजेरी लावली. सायंकाळी 7 आणि 8:15च्या दरम्यान राजगुरुनगर शहर परिसरात पावसाने हजेरी लावली. चाकणमध्ये सायंकाळी पाऊस रात्री उशिरापर्यंत अधूनमधून दमदार सरी कोसळत होत्या. किराणा दुकानदारास टोळक्याची मारहाण. आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सरोली खुर्द येथे किराणा दुकानदाराला लोखंडी कोयता दाखवत 5 जणांच्या टोळक्याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हॉटेल कलवर समोर मरकळ रोड तालुका खेड येथे घडली आहे. या प्रकरणात भीमा राम चौधरी वय 25 सरोली खुर्द मूळ राहणार राजस्थान यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये आयुष उमेश रॉय वय 19 राहणार आळंदी, अभय सुखदेव पाखरे वय 21 राहणार केळगाव, रवी सुभाष गलबे वय 23 राहणार आळंदी, सौरभ विनोद दाभाडे वय 18 राहणार आळंदी आणि रामप्रसाद वय 21 राहणार आळंदी यांचा समावेश असून सर्वांना अटक करण्यात आली आहे. फिर्यादी चौधरी हे बालाजी ट्रेडर्स नावाचे किराणा दुकान चालवतात. आरोपींनी एकत्र येत बेकायदेशीर जमाव जमून फिर्यादीला जबर मारहाण केली.
त्यावेळी आयुष रॉयने हातातील लोखंडी कोयता दाखवत फिर्यादीला धमकावले. मारहाण करत आरोपींनी शिवीगाळ आणि दमदाटी केली. आळंदी पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे. चाकण शहर आणि औद्योगिक भागात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भीती पसरत आहे. गुन्हेगारीला आळा घालण्याची नागरिकांची मागणी आहे. रिक्षाच्या भाड्याचे पैसे घेण्याच्या कारणावरून एका तरुणाने एका व्यक्तीवर धारदार हत्याराने खुनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. ही घटना खेड तालुक्यातील वाकी खुर्द येथे घडली आहे. नसीम शाह वय 42 असे गंभीर जखमी व्यक्तीचे नाव आहे. या हल्ल्याप्रकरणी शुभम सखाराम पवार वय 24 याच्या विरोधात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सणासुदीलाही खेड तालुक्यातील विविध रस्त्यावर नादुरुस्त एसटी बसेस बंद पडण्याचा सिलसिला कमी होताना दिसत नाही. पश्चिम आदिवासी भागात नादुरुस्त डबडा झालेल्या मोडकळीत चाललेल्या एसटी बसेस आता प्रवाशांना, शालेय विद्यार्थ्यांना वेठीस धरताना दिसत आहे. याचे कारण म्हणजे एसटी बसेस सीएनजीवर चालवण्यात येत असल्याने चालकांना नेमका बिघाड काय झाला हे समजत नसल्यामुळे चालक व वाहक वारंवार होणाऱ्या बिघाडाने वैतागले आहेत. भाऊबीज सणाला राजगुरुनगरहून दुपारी 1 वाजता सोडण्यात आलेली एसटी बांद्रा येथून पाईट येथे आल्यावर बंद पडली. मेकॅनिक आल्यानंतर तब्बल 3 तासाने राजगुरुनगरकडे मार्गस्थ झाली. तर दुपारी राजगुरुनगरहून 2 वाजता घोटवडीकडे जाणारी बस पाईट येथे स्टेरिंग लॉक होऊन बंद पडली. चाकण एमआयडीसीमध्ये दिवाळीनिमित्त कंपन्यांना सुट्टी असल्यामुळे चाकण एमआयडीसीमधील सर्वच रस्ते मोकळा श्वास घेत आहे. याच कालावधीत खराब झालेल्या रस्त्यांची कामे युद्धपातळीवर पूर्ण होणे अपेक्षित होते. महिंद्रा कंपनी समोरील सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचे काम गेली 2 वर्षापासून चालू आहे. कंपन्या चालू असल्यामुळे त्यांना काम करता येणे शक्य होत नव्हते, परंतु या 8 दिवसाच्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये त्यांनी दिवस रात्र काम करून रोडचे राहिलेले पॅचेस पूर्ण करून घ्यायला हवे होते. परंतु काम अतिशय संथ गतीने चालू असल्याचे महाळुंगे येथील स्थानिक सामाजिक राजेंद्र भोसले यांनी सांगितले. इंडुरन्स चौक ते HP चौक, मेरिएट हॉटेल ते महाळुंगे ते चाकण या रस्त्याची खड्ड्यांची चाळण झालेली आहे. त्यामुळे वन वे करून काहीच फायदा झालेला नाही. आम्ही स्वतः इंडुरन्स चौक ते महाळुंगे 5 मिनिटात पोहोचणारी माणसे अर्धा तासाने गावात पोहोचतात. एमआयडीसीतील CEO RO यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी राजेंद्र भोसले व स्थानिक नागरिकांनी केली आहे. खेड तालुक्यात पश्चिम आदिवासी भागातील गडदगावची कन्याकुमारी वैष्णवी तळेकर ही अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये रोजगाराच्या निमित्ताने गेली आहे. अमेरिकेत गेल्यानंतर देखील तिने आपली परंपरा जपत अशी अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरी केली आहे. खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वाडा वाशिरे जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी दिनांक 24 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता हुतात्मा राजगुरुनगर शिक्षण प्रसारक मंडळाचे कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय डेहणे येथे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक संदर्भात व वाडा वाशिरे जिल्हा परिषद गटातील विविध विकास कामांच्या विषयावर सदरची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दिवाळी पाडव्यानिमित्त खेड तालुक्याच्या सर्व भागातील सर्वसामान्य नागरिकांनी खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या निवासस्थानी भेट घेत दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भेट घेणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर खेड तालुक्यातील अनेक पक्षांमधील इच्छुक उमेदवार देखील असल्याची चर्चा खेड तालुक्यात होत आहे. कुरुळ येथील आनंद इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून कुरनूर येथे पूरग्रस्तांना किट वाटप करण्यात आलं. आनंद मेडिकल फाउंडेशन संचलित या प्रशालेनं अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात देत सामाजिक बांधिलकी केली आहे. चासकमान धरण परिसरातील कान्हेवाडी बुद्रुक येथील श्रीराम क्रीडा मंचातर्फे दीपावली निमित्तानं आयोजित किल्ले स्पर्धेत सहभागी झालेल्या शिवप्रेमींना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं. दीपावली निमित्तानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील 11 किल्ल्यांना जागतिक स्तरावर वारसा मिळालाय. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य पराक्रमाची साक्ष देणारे गडकोट किल्ले बनवण्यासाठी मातीतले बालवीर मावळे दीपावली सुट्टी तसा जागतिक वारसा जपण्यासाठी नेहमीच पुढे असतात. खेड तालुक्यात शहरी भागात मातीचे हुबेहूब किल्ल्यांची प्रतिकृती बनवण्यात बालजमू आग्रही असतो. तसाच ग्रामीण भागातही किल्ले बनवण्यासाठी आवर्जून पालक मुलांना प्रोत्साहन देत असल्यानं गडकोट किल्ल्यांची प्रतिकृती आता ठिकठिकाणी पाहायला मिळते. पाईटपाळू परिसरातील देवतरुणे तालुका खेड येथे आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात आधार कार्ड मधील पत्ता, नाव आदी बदल तसंच मोबाईलला आधार कार्ड लिंक करणे, रेशन कार्ड लिंक करून देणे आदी कामे या 2 दिवसीय शिबिरात करण्यात आली. खेड तालुक्यातील सौरग्राम
टेकवडी आणि ससाणी वस्ती येथील 50 कुटुंबातील गरजू कातकरी आदिवासी बांधवांना राजगुरुनगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं दिवाळी फराळ आणि कपड्यांचं वाटप करण्यात आलं। मागील काही दिवस चाकण शहरातील अंतर्गत रस्ते देखील खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर बाहेर पडलेल्या नागरिकांमुळे ओसंडून वाहत आहेत। मात्र दिवाळीच्या अखेरच्या दिवशी भाऊबीज सणाच्या पार्श्वभूमीवर चाकणमधील रस्त्यांवरील गर्दी काहीशी कमी झाली होती। चाकण मार्केटमध्ये घोषणांच्या पुढे न सरकलेलं बहुप्रतीक्षित ऑक्शन हॉलचं काम आता पूर्ण झालंय। त्यामुळे चाकण मार्केटमध्ये येणारा शेतकऱ्यांचा शेतमाल, कांदा, बटाटा मुसळधार पावसात देखील आता सुरक्षित राहणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय। भावाला जर भावाची साथ असेल तर काय होऊ शकतं हे बोलून नाही तर करून दाखवले खेड तालुक्याच्या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील सख्या भावांनी। मोठा भाऊ श्रीकृष्णा भगवान मेदगे मुंबई रिलायन्स मेट्रोमध्ये नोकरी करतो, तर छोटा संदीप भगवान मेदगे हा पुण्यामध्ये टाटा मोटर्स या ठिकाणी नोकरी करतो। नोकरी करून सुद्धा आपल्या पारंपरिक कोरडवाहू शेतीला नवीन संजीवनी देण्याचा प्रयत्न हे दोघे भाऊ करताना दिसत आहेत। जवळजवळ 2 वर्ष भौगोलिक परिस्थितीचा मेळ घालत आपल्या मेहनतीने त्यांनी 1600 स्क्वेअर मीटर इतक्या अंतराचे एक शेततळे खोदून साधारणतः 36 लाख लिटर पाणी साठवण क्षमता असणारे शेततळ्याचे काम पूर्ण केले आहे। तळे पूर्ण करताना संपूर्ण कुटुंबाने मोलाचा हातभार हे शेततळे उभारण्यासाठी लावलाय। येणाऱ्या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे शेततळे पूर्ण पाण्याने भरण्याचा अंदाज ते व्यक्त करतात आणि भविष्यात आमची पूर्ण शेती ही ओलिताखाली येण्याचा विश्वास या भावांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना व्यक्त केला आहे। पुणे जिल्हा परिषद, खेड पंचायत समिती आणि आळंदी तसंच चाकण व राजगुरुनगर परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलंय। अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात लढण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे। पुणे लाईव्हच्या प्रतिनिधींनी याच उमेदवारांशी संवाद साधला असता या इच्छुकांनी काय सांगितलं हे जाणून घेऊया। प्रेक्षकांनो नमस्कार, मी अक्षदा। तुम्ही पाहताय पुणे लाईव्ह न्यूज। पुणे लाईव्ह मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। प्रेक्षकांनो, आता सध्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि ह्याच निवडणुकीसाठी बरेच जण रिंगणात उतरलेत। अशाच काही इच्छुक उमेदवारांशी आपण या माध्यमातून संपर्क साधणार आहोत। तर अशाच एक इच्छुक उमेदवार रोहिणीताई आपल्या सोबत आहेत, तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। रोहिणीताई नमस्कार, आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक अशा शुभेच्छा। ताई, पहिल्यांदा तुमची ओळख सगळ्यांना करून द्या। नमस्कार सर्वांना, प्रथम दिवाळीच्या हार्दिक अशा शुभेच्छा। मी रोहिणी गणेश तिगळे, मी भैरवनाथ ग्रामीण पतसंस्थेची अध्यक्ष म्हणून गेली 7 वर्ष काम करत आहे। ताई, निवडणुकीत उतरण्या अगोदर तुम्हाला काही राजकीय सामाजिक कामांचा अनुभव आहे का, किंवा मतदारांशी तुमचे संबंध कसे आहेत? माझे पती गेले 18 वर्ष राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष तसेच संचालक म्हणून, उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं। तर आता सध्या आपल्या मतदारसंघात काय समस्या आहेत आणि त्यावर तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? आता समस्या सांगायच्या म्हटलं तर लाईटची खूप मोठी समस्या आहे, पाण्याची समस्या आहे आणि रस्त्यांची पण खूप दुरावस्था आहे। तर लाईटच्या समस्येसाठी आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे काय आम्हाला करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू। जिल्हा परिषदेची निवडणूक सोडून तुम्ही पंचायत समितीची निवडणूक लढवणार आहात अशी चर्चा आहे, असं आम्हाला ऐकायला आलंय, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, आम्ही जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा परिषदेचीच निवडणूक लढवणार आहोत। आमची तयारीच तशी आहे। आम्ही जिल्हा परिषद सोडून पंचायत समितीची इलेक्शन कधीच लढवणार नाही। आम्ही पूर्ण ठरवलं आहे, आमची दिशा ठरलेली आहे। कोणताही पक्ष असू, काही असू किंवा नसू, काही असलं तरी आम्ही फक्त जिल्हा परिषदच लढवणार आहोत, हे आमचं ठरलेलं आहे आणि आम्ही तीच निवडणूक लढवणार आहोत। सध्या आपल्या मतदारसंघात शाळांची, रस्त्यांची, पाण्याची आणि कचऱ्याची काय स्थिती आहे आणि त्यावर तुम्ही जर निवडून आल्या तर तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? रस्त्यांची तर खूपच दुरावस्था आहे। पूर्व पट्ट्यात रस्ते अजिबात चांगले नाहीत। आता आम्ही 2-3 महिने फिरतोय तर रस्त्यांची समस्या आहे। तर आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिथं जेवढं आम्हाला करता येईल तेवढा प्रयत्न करणार आहोत रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी। तुमच्या मतदारसंघात सध्याच्या समस्या काय आहेत आणि त्यावर काय उपाययोजना करता येतील? आता सध्याच्या स्थितीत लाईटचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण पूर्व भागात दुष्काळी भाग आहे आणि तिथं आठवड्यातील फक्त 2च दिवस लाईट असते आणि ती थ्री फेज लाईट असताना आपल्याला 2च दिवस मोटारी चालवता येतात। त्यामुळं तिथं शेतकऱ्यांना दिवस किंवा रात्रीचं जाऊन जेव्हा लाईट आहे त्यावेळेसच पाणी धरावं लागतं। तर माझा असा प्रयत्न राहील की
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातून जे काही सहाय्य मला मिळेल आणि त्यांचं जे समन्वय घडवता येईल आणि त्यातून मी प्रत्येक शेतकऱ्याच्या, कारण मी स्वतः शेतकरी कुटुंबातील आहे आणि मी 10-15 वर्ष शेतात रोज काम केलेलं आहे, त्यामुळे मला शेती कामाचा खूप अनुभव आहे. त्यामुळे मी प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन माझी भगिनी असेल, बांधव असेल, त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांच्या काही समस्या आहेत त्या मी जाऊन त्यांना विचारू शकते आणि त्यांच्या ज्या समस्या आहेत त्यांचं निराकरण करण्याचा मी प्रयत्न करेल. एवढं मी सध्या आपल्या मतदारसंघात शाळांची आणि अंगणवाड्यांची काय स्थिती आहे आणि त्यावर काय उपाययोजना करता येते? आता शाळेंच्या बाबतीत सांगायचं झालं तर आपल्या मतदारसंघातील शाळेत पटसंख्या खूप कमी आहे आणि पटसंख्या पण कमी आहे. काही शाळांमध्ये शिक्षकांची संख्या कमी आहे. एक शिक्षक 4 वर्गाचे शिक्षक पूर्ण 4 वर्गांचे ते काम पाहतात. त्यामुळे ते एक हे आहे की मुलांना पाहिजे तसं त्या शिक्षकांना वेळ देता येत नाही, ही मोठी समस्या आहे. अंगणवाडीचं पण तसंच आहे की अंगणवाड्यात मुलं आहेत पण त्यांना बसायला जागा नाहीये, त्यांच्या इथं खेळायला अशा जागा नाहीयेत. अगदी छोट्या खोल्यांमध्ये त्यांच्या जे अंगणवाडी चालू आहे त्यांचे खाद्यपदार्थ तिथेच बनवले जातात किंवा त्यांचा आहार असतो तो ठेवण्याची जागा, बनवण्याची जागा आणि मुलं एकाच ठिकाणी असतात. हा मोठा प्रश्न आहे. तसेच आरोग्याच्या दृष्टीने ज्या आशा वर्कर आहेत त्यांना पण एक आशा वर्कर, त्यांच्याकडे खूप मोठे मोठे भाग आहेत की त्या सगळीकडे आशा वर्कर म्हणजे ही खूप गरीब महिला, मी आतापर्यंत जेवढ्यांना भेटले त्या सर्व महिला खूप गरीब आहेत आणि त्यांना खूप लांबपर्यंत प्रवास करावा लागतो प्रत्येकाच्या आरोग्यासाठी. तर मला असं वाटतं की आरोग्य म्हणजे त्यांच्यासाठी आशा वर्करची संख्या वाढली पाहिजे आणि त्यांना थोडासा त्यांचा लोड कमी केला पाहिजे असं माझं मत आहे. आपल्या मतदारसंघातील रस्त्यांची काय स्थिती आहे? रस्त्यांबद्दल काय सांगाल? रस्ते पण पूर्व पट्ट्यातलेच रस्ते खूप खराब आहेत आणि आता ह्या 2 वर्षात आणि ह्या वर्षी तर खूपच पाऊस झाला त्यामुळं बऱ्यापैकी सगळेच रस्ते खूप खराब झालेले आहेत. तर ते सगळे रस्त्यांचं डांबरीकरण झालं पाहिजे, रस्ते चांगले एकदम सुसज्ज झाले पाहिजेत. काही गावं अशी आहेत की आम्ही प्रचाराच्या वेळेस आता 2-3 महिने भेटीगाठी घेत असताना असा आम्हाला अनुभव आला की गेलो आणि आम्हाला त्या गावात अक्षरशः जायला 1 तास, यायला 1 तास, अगदी 3-4 किलोमीटरचा प्रवास असला तरी खूप खड्डे आहेत रस्त्यात. त्यामुळे जाताना आम्हाला खूप त्रास झाला. तिथं पोचलो पण पाऊस चालू झाला की त्या लोकांच्या भेटीगाठी घेता आल्या नाही. एवढे वाईट अवस्था आहे की माल नेताना किंवा शेतकरी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा तिथं मृत्यू पण होतो आणि ज्यावेळेस मृत्यू होतो त्यावेळेस ते संपूर्ण कुटुंब हे निराधार होऊन जातं. तर माझा असा प्रयत्न राहील की जिल्हा परिषदच्या माध्यमातून मी ह्या रस्त्यांच्या दुरावस्था सुधारण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहील आणि मी ठेकेदार न होता सर्वसामान्यांकडून हे आता जिल्हा परिषदच्या माझ्या वाबगाव रेटवडी गटात मी फिरत असताना मला असे जाणवले की प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर जेव्हा मी जात होते तेव्हा माझं असं लक्षात आलं की त्याला आपल्या स्वतःच्या घरापर्यंत किंवा शेतापर्यंत जायला खूप अडचण येत आहेत. तर वहिवाटेचे रस्ते असतील किंवा पानमन रस्ते असतील तर ते मी त्या शेतकऱ्यांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न करेल आणि ते कसे रस्ते जिल्हा परिषदच्या कृषी विभागातून कसे सुसज्ज करता येतील यासाठी मी प्रयत्नशील राहील. या सगळ्यांव्यतिरिक्त आपल्या मतदारसंघासाठी तुमच्या काय संकल्पना आहेत? माझ्या मतदारसंघात जे तीर्थस्थळ आहेत त्यांचा विकास करण्याचा माझा मानस आहे. जी उमेदवारी ही फक्त पदासाठी नसून सर्वसामान्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी असेल आणि त्यांच्या प्रत्येक समस्याचं निराकरण करण्यासाठी असेल आणि असेच प्रयत्न आम्ही शेवटच्या क्षणापर्यंत करू. जिल्हा परिषद सोडून तुम्ही पंचायत समितीची निवडणूक लढवणारे अशी चर्चा आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मॅडम, मी सर्वसामान्य परिवारातला कार्यकर्ता आहे आणि मी हा जो निर्णय घेतलाय तो काय मी एकट्याने घेतलेला नाही. ज्या माझ्या मतदारसंघातील माझे सर्व मतदार बंधू आहेत, जी माझी सर्व जीवभावाची लोक आहेत, त्यांच्या आग्रहाखातर मी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ह्या ठिकाणी उभा राहतोय. त्यामुळं उद्या कोण काय म्हणते की मी खाली येणार हा प्रश्न कधीच येणार नाही. माझी भूमिका ठाम आहे. मी जी गोष्ट मनावर घेतो त्या गोष्टीशी मी कायमस्वरूपी आजपर्यंत ठाम राहिलेलो आहे. उद्या कोणतीही वेळ कशी येऊ तरी मी जिल्हा परिषद निवडणूक ही लढवणारच आहे. त्यात कुठल्याही प्रकारचा बदल ह्या ठिकाणी होणार नाही. निवडणुकीला सामोरं जाताना पक्षाकडे तिकीट मागितलेलं आहे, पण उद्या पक्षाने उमेदवारी दिली अथवा न दिली तरी मी
निवडणुकीला सामोरा जाणार आहे. मग उद्या मला अपक्ष उभं राहायची वेळ आली तरी मी माझ्या उमेदवारीवर त्या ठिकाणी ठाम आहे. त्यामुळं माझी पत्नी रोहिणी गणेश तिगरे या भविष्यात अपक्ष म्हणून देखील उमेदवार असणार आहे. या निवडणुकीबद्दल तुमची काय भूमिका असणार आहे? ह्या निवडणुकीबद्दल बोलायचं झालं तर आमच्या परिवाराला काही कोणती राजकीय पार्श्वभूमी नाही आहे आणि ही एवढी मोठी जी जबाबदारी आहे इलेक्शनची जी आम्ही ह्या ठिकाणी पार पाडतोय. सर्वसामान्य कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीची ही निवडणूक लढवायची मानसिकता नसते, कारण मोठ्या प्रमाणावर ह्या इलेक्शनला खर्च येत असतो अशी लोकांची भावना आहे. पण गेली 18 वर्षापासून प्रत्येक तळागाळातील सर्वसामान्य माणसाशी माझी एक आपुलकीची नाळ आहे. प्रत्येकाच्या सुखदुःखात कायम आवर्जून उभं राहणारं व्यक्तिमत्व. मग बँकेच्या माध्यमातून असेल, प्रत्येक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील लोकांचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न मी ह्या ठिकाणी केलेला आहे. राजूनगर सहकारी बँकेचा अध्यक्ष असताना गेली आत्तापर्यंतच्या इतिहासात कोणीही बँकेसाठी बँकेच्या हिताचे निर्णय घेतले नाहीत, ते मी घेतलेले आहेत. आणि विशेष करून महत्त्वाचं म्हणजे वसुलीसाठी प्राधान्यानं ह्या ठिकाणी प्रयत्न करून बँकेला चांगल्या सुस्थितीत आणण्याचं काम मी ह्या ठिकाणी केलेलं आहे. आणि ते सर्व करत असताना प्रत्येक सर्वसामान्य माणसाला, बँकेतील सर्व सेवकांना, अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन मी हे काम केलेलं आहे. आणि त्यामुळेच झालेल्या मागच्या बँकेच्या निवडणुकीमध्ये मला 2 नंबर मतांनी, भरघोस मतांनी ह्या ठिकाणी लोकांनी निवडून दिलं. लोक म्हणत होती यांनी की बँकेच्या अध्यक्षपदाच्या काळात बहुसंख्य लोकांवर कारवाई केल्या, नाराज केल्या. पण लोकांनी त्या लोकांना दाखवून दिलं की जो खरं काम करतो, सच्चा काम करतो, त्याला लोक पाठीशी घालतात आणि त्याला चांगल्या मताने या ठिकाणी निवडून देतात. त्यामुळे मला विश्वास आहे आणि मी आजपर्यंत प्रत्येक सर्वसामान्य माणसासाठी प्रयत्न केलेले आहेत त्याच्या कामासाठी. आणि पुढील काळात देखील माझी इच्छा आहे की मी त्यांच्यासाठी प्रयत्न करेल. मी आत्ता पाहतोय या राजकारणामध्ये निवडणूक आली की फक्त सर्वसामान्य माणसांपर्यंत यायचं, त्यांना प्रलोभनं द्यायची आणि निवडून यायचं. नंतर 5 वर्ष त्यांचे फोन किंवा त्यांना भेटण्याचं सुद्धा बरेच लोक या ठिकाणी टाळतात. पण मी असं होऊ देणार नाही, कारण मी प्रत्येक गोष्टीचा अनुभव ह्या ठिकाणी घेतलेला आहे. आणि फक्त माझी उमेदवारी, मी मागाशी सांगितलं की माझी ही फक्त उमेदवारी सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी, अडीअडचणींसाठी राहणार आहे. आणि त्यासाठीच मी ह्या ठिकाणी कायम प्रयत्न करणार आहे. आणि त्यामुळेच मी ह्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ह्या ठिकाणी उभा राहणार होतो. गेली जानेवारी महिन्यापासून ह्या ठिकाणी प्रयत्न करत असताना नंतर असं लक्षात आलं की उद्या महिलेची जागा सुद्धा ह्या ठिकाणी निघू शकते. त्या अनुषंगानं आम्ही दोघंही ह्या ठिकाणी तयारीला लागलो. आणि माझी पत्नी ही गृहिणी असताना देखील तिने माझी तळमळ, सर्वसामान्य माणसांबद्दल काम करण्याची तळमळ लक्षात घेऊन तिने देखील या ठिकाणी उभारी घेतली आणि मला म्हटली, तुम्ही जसं काम करताय तुमच्या खांद्याला खांदा लावून ह्या ठिकाणी समाजातील सर्वसामान्य घटकांसाठी कायम काम करत राहील. आणि त्या भावनेतूनच ह्या ठिकाणी आम्ही दोघांनी ही उमेदवारी साठी प्रयत्न केले आणि योगायोगाने महिलेची जागा आली. त्यामुळे माझी पत्नी सौभाग्यवती रोहिणी गणेश तिगरे ही ह्या उमेदवारीसाठी आपल्या सर्वांच्या आग्रहाखातर, माझ्या मतदारसंघातील सर्वसामान्य जनतेच्या आग्रहाखातर ह्या ठिकाणी ती ही निवडणूक लढवणार आहे. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण घडामोडींसाठी तसेच निवडणुकीच्या आणखीन अपडेट्ससाठी पाहत रहा पुणे लाईव्ह न्यूज. धन्यवाद. वासुदेव हा महाराष्ट्रातील गावांमध्ये सकाळच्या वेळी घरोघरी हिंडून अभंग, गवळणी गात दान मागणारा लोककलाकार. लोककलेतून समाज प्रबोधन करणारा हा समाज आजही विकासापासून सुटतोय. डोक्यावर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरका, कमरेभोवती शेलावजा उपरणे गुंडाळलेले, एका हातात चिपळ्या, दुसऱ्या हातात पितळी टाळ, कमरेला पावा, मंजिरी अशी वाद्ये आणि काखेला झोळी, तसंच गळ्यात कवड्यांच्या आणि रंगीबेरंगी मण्यांच्या माळा, कपाळावर गंध असा वासुदेवाचा वेश असतो. या समाजाला हक्काची जमीन नाही, हक्काची घरेही नाहीत. लोक देतील त्यावर उपजीविका करण्याचा प्रयत्न करणाऱ्या या समाजाला शासनाच्या मदतीची गरज आहे. चाकडमध्ये आलेल्या अशाच एका वासुदेवाशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला असता त्यांनी काय सांगितलंय हे जाणून घेऊया. माझं नाव गोरोबा शिवाजी गोडके. बरं, तुम्ही राहायला कुठे आता? राहायला चाकण. आणि मूळ गाव कुठलं तुमचं? मूळ गाव धाराशिव.
धाराशिव जिल्हा तेर पानवाडी. काय म्हणजे आम्ही भटके मुक्ती NTB कास्ट नंबर 24 मध्ये वासुदेव समाज. मागच्या 15 वर्षापासून तुम्ही अशा पद्धतीने उपजीविका करता. काय किती रुपये मिळतात? आणि पहिल्यासारखं आता काय राहिलं नाही. थोडं म्हणजे 200-300 रुपये 400 रुपये होतेच. कवा 100-150 रुपये होतेच. असं आहे. बरं, तुम्हाला मुलं किती? आता मुलं मला 2 मुली 1 मुलगा. बरं, मग आता मुलं काय करतात तुमचे? आता मुलं मी इकडं आलो. मग मी माझा येण्याचा उद्देश म्हणजे मी पहिल्यांदा म्हणलं बाबा मला आता लेकराची शिक्षण झाली पाहिजे. मग गाव सोडलं मी. गाव सोडून येऊन मला इथं राहिलो. मग इथं आळंदीला, देहूला, पुन्हा पंढरपूरला. मग आपलं कंपनीत बी काय दिवस केलं. मग जरा कंपनीत ॲक्सिडेंट झाल्यामुळे पाठीला लागलं. मग पुन्हा मग म्हणलं आता काय करावं बाबा. मग वडिलाची टोपी होती. वडील वारल्यामुळे मग टोपी ह्या आमच्या घरातच होती. मग आपलं चालू केलं मग मी. मग त्याच्यावर पुन्हा गावाकडे पण करत होतो मी. आणि इथे पण आता मी परंपरा म्हणलं आपलं जोपासावी. आपली शेवट पिढी आहे. मला आता काय ह्याच्या पुढं काय गॅरंटी नाही. मुलं बाळं शिक्षण झालेले आहेत आता. आणि बागवीत राहतो आपला. तुम्हाला काही शेती आहे का? काय नाही, जमीन बिमीन काय काहीच नाही का तुमच्या समाजात? नाही. बरं, मुलं काय करतात म्हटलं तुम्ही? तुमची मुलगा माझा आता 12वीला आहे. 12वीला आहे. मुलं ह्या तुमच्या ही जी परंपरा याच्यापासून ती अलिप्त आहे. शिक्षणामुळे अलिप्त आहे. बरं, आता तुमच्याकडे ही कला तुमच्या वडिलांकडून आली म्हणायची. काय काय कला सादर करता तुम्ही? आता आम्ही ह्याच्यामध्ये समाज प्रबोधन बी करतो. परत व्यसनमुक्तीचे अभंग बी म्हणतो आम्ही. अच्छा. हो, व्यसनमुक्ती म्हणा समजा कार्यक्रम असतात आपले त्यांच्यात करतो आम्ही. तुमच्याकडे जातीचे दाखले वगैरे आहेत? हो, कास्ट सर्टिफिकेट आहे ना. NTB भटके मुक्त हिंदू वास्तू. म्हणजे सांगायचं मला तर सरकारनं खरंच गरजूला म्हणजे आता आम्ही आलो. आमचा पूर्ण आराखडा बघावा. आणि विशेष म्हणजे आम्हाला आता इकडे शिक्षणामुळे मी आलो. कमसे कम आम्हाला राहायला घर तर द्यावं. म्हणजे का तर आता वर थोडंसं परंपरेला थोडंसं माणूस दुर्लक्ष करायला. मग समजा बाबा आम्ही 100-200 रुपये जर आलं तर आम्ही आमच्या घरामध्ये बसून आपलं लेकरा बाळाचं तेवढं म्हणजे आमची शेवटची सोय. आता पोरं करायला त्याला लागतील 10 वर्ष. त्यांनी जेव्हा करावं त्याच्या प्रगती करावी. समजा एखादं दुकानाचं करावं, अगर गॅरेज करावं, तेव्हा त्यांचं मग तिथून घराचं त्यांचं चालणार. त्याच्यापेक्षा आमचं जर सरकारनं जरा थोडं खरंच आमची चौकशी करून बाबा वासुदेव समाजाची आणि ह्यांना काय बाबा पाठिंबा नाही असं चेक करून आम्हाला घर द्यावं असं म्हणणं. आता तुम्ही भाड्याच्या खोलीत राहता? भाड्याच्या खोलीत राहता. गाव सारे बरबाद दारुण केले, नको करू हाल वेड्या तुझ्या जन्माचे. दारूच्या नशिबाने वाटुळे झाले, दारू पेवोनी जन्माचे वाटुळे केले. नको पेऊ वेड्या दारू, नको पेऊ वेड्या दारू वासुदेवाचे. सांगणे आता तरी ऐकून घ्यावे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.